नमस्कार मित्रांनो, आज आपण ड्रॅगनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। आज 2 मिनिटं आपण सरांशी बोलू। काय ड्रॅगन आहे, कसं आहे, काय आहे त्यांची प्रतिक्रिया घेऊ 2 मिनिटं आपण। सर, तुमचा परिचय द्या। हा, नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव अरुण राधाकिशन करपे, पिंपळगाव कोंजिरा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। तर आम्ही 2017-18 मध्ये ड्रॅगन फ्रूट लावण्याचा विचार करत होतो आणि 18 मध्ये लागवड केली। तर आज आम्ही या ठिकाणी जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालेत ड्रॅगन फ्रूटचं या ठिकाणी उत्पन्न घेतोय। आणि लोक म्हणतात ड्रॅगन फ्रूट परवडत नाही, पण मी तर म्हणतो सगळ्यात समाधानी मी या ड्रॅगन फ्रूटच्या पिकामध्ये आहे। कारण नुसतं मी ड्रॅगन फ्रूट तर नाही, या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटला जोड म्हणून आंतरपीक या ठिकाणी पेरूची पण या ठिकाणी सदाबहार पेरूची पण या ठिकाणी लागवड केलेली आहे। त्यामुळे फक्त आपण पेरूसाठी या ठिकाणी क्षेत्र गुंतवलंय असं काही नाही, तर दोन्ही बाजूने या ठिकाणी आपल्याला वर्षभर हा पेरू फळ देणार आहे आणि सिजनेबल आपल्याला ड्रॅगन फ्रूट फळ देणार आहे। त्याच्यामुळं आणि आम्ही या ठिकाणी 25 गुंठे क्षेत्र आमच्या या ठिकाणी आहे। 6 ते 7 लाख रुपये आम्हाला दरवर्षी या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट मधून मिळतात। आणि प्लस आता पेरूचं पण उत्पन्न या ठिकाणी चालू होणार आहे। 3 महिने झालेले आम्ही पेरू लागवड या ठिकाणी करून। मित्रांनो, तो प्लॉट बघितला आपण 25 गुंठ्याचा, त्यानंतर आपण आलोय त्यांच्याच 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये। 1.5 वर्षाचा प्लॉट आहे हा। सर, याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? तर या ठिकाणी आम्ही 1.5 वर्षापूर्वी दुसऱ्या प्लॉटची लागवड या ठिकाणी केली, जम्बो रेडची। तर या ठिकाणी पहिला जो बाग आपण लावलेला होता तो 7 वर्षापूर्वी, त्याच्यावरती पण तुम्ही लोड बघितलेला असेल। आपण हे स्ट्रक्चर जे वापरलेलं आहे ते एकदम हेवी स्ट्रक्चर वापरलेलं आहे, पोल आणि प्लेटचं। आणि लोक गोल रिंग वापरतात। गोल रिंगचा प्रॉब्लेम काय होतो, त्याच्यामध्ये आपल्याला जे स्टील हाय टेन्शनचं ते वापरता येत नाही, त्याचं साधं स्टील वापरावं लागतं। तर ही जी आपण चौकोनी प्लेट वापरलेली, ह्या चौकोनी प्लेटच्या चारही बाजूनी, त्या होलच्या चारही बाजूनी प्लेट स्टीलचं पूर्णपणे जाळं आहे प्लेटमध्ये। आणि याला 4 माणसं जरी चारही बाजूनी जरी पकडलं तरी ही प्लेट तुटत नाही। ओव्हरलोड किती जरी झाला तरी प्लेटला आणि पोलला या ठिकाणी काही प्रॉब्लेम येत नाही। आणि एकदम हेवी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बनवलेलं आहे। आपण पोल, प्लेट आणि रोपं या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपण फक्त ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांनाच पुरवतो। या ठिकाणी शेतकरी बंधूंना आपण फक्त ड्रॅगन फ्रूटचाच विचार करत असतो की ड्रॅगन फ्रूटसाठीच आपली शेती पडलेली आहे, पण असं काही नाही। आपण जोपर्यंत 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षापर्यंत जोपर्यंत आपल्याला फिरता येतं जमिनीमध्ये, तोपर्यंत जेवढी जागा मोकळी आहे त्यात आपण इतर आंतरपिकांचा वापर या ठिकाणी करू शकतो। तर आम्ही या ठिकाणी सुरुवातीला कांदे पण घेतलेले होते, त्यानंतर मका पण घेतली छोट्या असताना। आणि आता आम्ही उन्हाळ्यासाठी, सावलीसाठी या ठिकाणी बाजरीचा पण या ठिकाणी पेरणी या ठिकाणी केलेली आहे। असे आपली जमीन या ठिकाणी स्पेशल अशी ड्रॅगन फ्रूटसाठीच पडलेली नाही। ड्रॅगन फ्रूट ते त्याचं काम करतंय, खाल्लं पीक ते त्याचं काम करतंय। दोन्ही ठिकाणी या ठिकाणी जमिनीचा आपण वापर या ठिकाणी करून घेत आहोत आणि यामुळे आपला पण फायदा होता आणि जमिनीचं आपल्याला या ठिकाणी उत्पन्न पण या ठिकाणी सर्व जमिनीचं उत्पन्न घेता येतं, असा पण फायदा होता। नुसतं ड्रॅगन फ्रूटसाठीच आपण या ठिकाणी स्पेशल जमीन ठेवलेली नाही। सर, तुम्ही पोल पण चांगला हेवी दिसते हो, म्हणजे मजबूती चांगली आहे त्याला। बरोबर आहे। आपण या ठिकाणी स्पेशल ड्रॅगन फ्रूट साठीच पोल बनवतो। कोणत्याही दुकानदाराला आपण पोल या ठिकाणी किंवा माल या ठिकाणी पुरवत नाही। तर या ठिकाणी आपण स्पेशल वाळूपासूनच, वाळू, सिमेंट आणि खडी सिमेंट पण आपण चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी सिमेंट वापरतो। आणि या ठिकाणी पोलमध्ये हाय टेन्शनचं 5 बार वापरले जातात। 5 mm हाय टेन्शनचं 4 बार वापरतो आपण। आणि शेवटी टॉपला पण 12 mm हा जो नट आहे प्लेटसाठी तो पण वापरला जातो। एवढं हेवी तर कोणी स्ट्रक्चर बनवत नाही। आपण स्पेशल ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी पोल बनवतो। तर पोलची क्वालिटी कशी मी सांगतो तुम्हाला। सर, तुम्ही तुमच्या पोल बद्दल एवढं सांगता, तुम्ही दाखवा बरं मला, उचलून टाका बरं खाली। खरंच मजबूती आहे का त्याच्यात? खणखणीत इतका आवाज येतोय मडक्यासारखा। कुठं चिर दिसली का बघा, क्लोजअप घ्या पोलला, कुठं चिर दिसती का बघा, एकदम बेस्ट ठिकाणी एवढा आपटला तर दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला सांगतील पोल ही आपटायचीच वस्तू नाही। बरोबर, तुम्ही घेऊ नका, मी सांगतो माझ्या पोलचं कॉन्फिडन्स, कारण तो त्या ताकदीचा आपण या ठिकाणी बनवलेला आहे। कारण पोल हा 4-2 वर्षासाठी उभा करायचा नाही, 15 ते 20 वर्षाच्या ठिकाणी आपण उभा करायचा आहे। सर, इकडं बनवलं म्हणजे बनवायच्या आधी इकडं पाणी टाकलं जातं का? हो, पोल बनवल्यानंतर तो या ठिकाणी कट्ट्यावर टाकला जातो। कट्ट्यावरती पण तो
5 ते 6 दिवस या ठिकाणी क्युरिंग साठी प्रॉपर पाण्यामध्ये राहतो आणि त्याच्यानंतरच आपण थप्पीवर घेतो. नंतर तिकडे लावायचं, नंतर तिकडे थप्पीवर दिला जातो. त्यामुळे ऊन आणि पाणी या ठिकाणी हा पोल हा एकदम कडक बनला जातो. आणि पोल नेणारा मी तर म्हणतो असं मी एवढी त्याची ग्वाही देऊ शकतो, जोपर्यंत नेणारा जिवंत आहे तोपर्यंत पोलचा खडा सुद्धा घालणार म्हणजे तुमचं अँगल सारखीच गॅरंटी आहे. अँगल सारखी या ठिकाणी सर तुम्ही तिकडे ते मी बघतोय ते याच्यासाठी बनवले पायटे बनवलेले आपण. अच्छा अच्छा, ते पण शेतकऱ्याला तुम्ही देऊ शकता? हो, ते पण शेतकऱ्यांना देतो ना. ते पण एकदम टॉप क्वालिटीचं. हो ना. हो, असा पायटा कोणी बनवत नाही. हा पण मशीन पेस व्हायब्रेशन पायटा आहे. त्याच्यात पण आपण 5 mm स्टील वगैरे वापरतो या ठिकाणी. मजबूती चांगली आहे आणि वाळूपासून बनवलेला आहे. किती वेट राहील सर याचं? याचं कमीत कमी 40-45 किलो वेट येतो एकाचं. हो, एकाचं 40-45. हो, वेट एकदम हेवी येते. स्ट्रक्चर तुटत पण नाही पायटे. असं पूर्ण स्ट्रक्चर आपण ड्रॅगन फ्रूट साठीच इथे या ठिकाणी स्पेशली काम आपलं ड्रॅगन फ्रूट साठीच आहे या ठिकाणी. मला एक विचारायचं, हे तुमचं कोणत्या गाव कोणतं, कोणत्या ठिकाणी ॲड्रेस सांगा आमदार? या ठिकाणी अरुण राधाकिशन करपे, पिंपळगाव कोंजिरा, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर माझा या ठिकाणी संपर्कासाठी मोबाईल नंबर 8329 69 87 12 आणि दुसरा नंबर या ठिकाणी 90 11 05 43 63. ज्या कोणी शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटसाठी पोल, प्लेट, रोपं जर लागत असेल तर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच आपण या ठिकाणी माल देत असतो. कोणत्याही शेतकऱ्याला जर या ठिकाणी लागत असेल तर त्यांनी या ठिकाणी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा. सर मग आपलं शिक्षण काय झालंय? तर माझं BSc ॲग्री शिक्षण झालेलं आहे. हा, तर मग शिक्षण झाल्यानंतर मला नोकरी करायची होती, चांगल्या क्वालिटीचीच किंवा चांगली नोकरी लागली तरच मी नोकरी करणार होतो. परंतु तेही मला करता नाही आलं. माझ्या घरी काही कौटुंबिक कारणांमुळे मला नोकरी करणं शक्य झालं नाही. पण जरी आपण क्लास 1 नोकरी करू शकलो नाही तर क्लास 1 शेती का करू शकत नाही या विचाराने, आणि मला शेतीची पण आवडच होती. सर क्षेत्र तुमचं कमी दिसतंय पण उत्पन्न चांगलं दिसतंय. बरोबर. आपण मग या ठिकाणी तोच विचार केला तर कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला कसं या ठिकाणी काढता येईल, आणि आपली त्याला जोड पण शिक्षणाची आहे. आपण नुसतंच शेती करत नाही तर चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या प्रतीची या ठिकाणी शेती आपण या ठिकाणी करत आहोत. आपण म्हणजे जे छोटे शेतकरी आहे ज्यांच्याकडे 2 एकर क्षेत्र आहे, 1 एकर क्षेत्र आहे, त्यांना तुम्हाला काय वाटतं का ड्रॅगन लावणं गरजेचं आहे का नाही? छोटे जरी शेतकरी असले तरी त्यांनी या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटचा विचार केला तरी चालेल. कारण ड्रॅगन फ्रूट फक्त आपण स्पेशली त्यासाठीच शेती त्याच्यात मध्ये दुसरं पीक घेऊ शकतो. आंतरपीक आपण चालूच ठेवायचे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात, त्या आंतरपिकांचा ड्रॅगन साठी. असं बरोबर.